दुसऱ्या फेरीतील तिसरा मॅच आहे जीवदानी स्पोर्ट गिरीज वर्षाचा आपण पाहणार आहोत पीर बाबा स्पोर्ट पापडी. भरपूर वेळा आमने सामने हे दोन्ही संघ आलेले आहेत. एक चांगला युद्ध जरूर या दोन टीम मध्ये पाहायला मिळाला आहे. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर ऑफस्टम्पच्या खूप बाहेर होता, तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलंय. हा चेंडू असणार आहे वाईट. एक मोठी फाईट जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा जर विचार केला, दोन्ही संघाकडे चांगले बॉलर चांगले बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली या ठिकाणी. डॉट बॉल. हॅलो, षटकातील पुढचा बॉल. हो 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 हो, यावेळेस आपण हा चेंडू जर पाहिला तर थोडासा अतिरिक्त बाउन्सर जरूर पाहायला मिळाला. वन बाउन्सरची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेले बॉलरला. पुन्हा जर अशा पद्धतीचा बॉल टाकला तर निश्चितच त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल. यावेळेस आपण पाहिलं तर ओ हो हो, काय जबरदस्त चाबूक शॉट. स्क्वेअर कटचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावून करता येतो चौकार. आणि चौकारांना धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 6 धावा. मागच्या मॅच मध्ये निश्चितच थोडासा संकटामध्ये सापडला होता संघ पीर बाबा स्पोर्ट पापडी, परंतु सोहम तो अगदी शेवटपर्यंत राहिला आणि आपल्या संघाला मात्र एक मोठा विजय प्राप्त करून जरूर दिलाय. संकटमोचक बनला आपल्या टीमसाठी. भरपूर विकेटवर विकेट जात होत्या, परंतु सोहमची विकेट खूप महत्त्वाची होती. जवळजवळ 7 ते 8 क्रमांकावरती येऊन मात्र आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हॅफ टॅकर बॉल होता समोरच्या दिशेने. फटका सुंदर आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. लॉंग ऑनला पकडला जाईल झेल आणि समाप्त होतोय. मिस्टर जतीन सोनवणेचा खेळ आउट. क्या बात आहे. राकेश देखील इन झालाय यावेळेस जीवदानी स्पोर्ट गिरीज टीम मध्ये. पहिल्या मॅच मध्ये जरूर अनुपस्थितीची होती आणि यावेळेस आपण पाहिलं तर राकेशची उपस्थिती खूप मूल्य राखेल या मॅच साठी आणि त्यानेच टिपलाय झेल लॉंग ऑनला. पहिली विकेट डाऊन झाली या ठिकाणी. जतीन सोनावणे मात्र या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या 6 असताना पहिला धक्का बसलाय पीर बाबा स्पोर्ट पापडी टीमला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये निलेश बंद्रे जो एक ऑलराऊंडर आहे आणि सातत्याने निश्चितच चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूने आकाश दानवी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय, बॅटिंगसाठी सज्ज आहे तो म्हणजेच मिस्टर निलेश बंद्रे नावाचा खेळाडू. परंतु त्याला देखील पाठवलंय डगआउटला. जे जालं रचलं होतं निलेशच्या खेळीसाठी त्या जाल्यामध्ये त्याला पकडलं गेलंय. मिड विकेटला पकडलं जातोय. आणखी एक महत्वाचा झेल. बॅक टू बॅक हा दुसरा विकेट डाऊन होतोय पीर बाबा स्पोर्ट पापडी टीमचा. नो बॅटर शैलेश भगत संघाचा संघनायक आहे. मागचा मॅच त्यांनी जिंकला. पीर बाबा स्पोर्ट पापडी टीमची नाव अगदी बुडता बुडता राहिली. तो ह्या मॅच मध्ये निश्चितच चांगला कारनामा करावा लागेल. एकदा तुम्ही संकटातून एकदा मोठ्या वादळातून तुम्ही वाचले आहात, तर यावेळेस निश्चितच चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस स्विच हिटचा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. जवळजवळ आपण धाव फलकावर धावा जर पाहिल्या तर 6 या क्रमांकावरती 2 विकेट डाऊन झालेत. यावेळेस अजून एक डॉट बॉल. इम्प्रोव्हाइज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या 6 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता
गोलंदाज सज्ज झाला संतोष डावले. षटकातील पहिला बॉल. यावेळेस इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रवाना झाला. एका टप्प्याने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावांकरता येतो हा चौकार. संतोष डावळेच्या विरोधामध्ये निश्चितच ठोकळा या ठिकाणी जयेंद्र वाघेनं हा फटका. 4 धावा आणि या 4 धाव्यांनी निश्चितच टीमची टोटल जाऊन फुसली आहे ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. यावेळेस मिस टाइम फटका टॉपेस लागलाय आणि या ठिकाणी विकेटचं पतन. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय मिस्टर जयेंद्र वाघे. तीस ते 25 धावा जरी धावफलकावरती आल्या तरी मात्र एक मोठा संघर्ष जरूर पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. यावेळेस पीरबाबा सोड पापडीला आपली मोठी स्वप्न ठेवावा लागतील. म्हटलं जातं ना, स्वप्न मोठा ठेवला की इन्कम जो आहे तो आपोआप मोठा होतो. पण त्याच उद्देशाने सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. मागच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये परतलाय सोहम. या मॅच मध्ये देखील काहीतरी मोठा कारनामा त्याला देखील करावा लागेल कारण पुन्हा एकदा संघ आपला अडचणीमध्ये सापडलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर स्पीड शीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. म्हटलं जाताना आयुष्यात मगरीसारखं जगायचं असेल तर परफेक्ट झडप मारायला शिका. यावेळेस आपण पाहिलं तर हा देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. कारण व्हेरिएशन आहे आणि अनुभव देखील आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्यासाठी माहीर आहे हा खेळाडू. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन वरनं बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी येतो हा षटकार. धावसंख्या झाली आहे ती 16. अजून सुद्धा आपण पाहिले या ठिकाणी तर 7 बॉलचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस स्विचचा फटका मात्र प्रोटेक्शन आहे आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर जाल फाटलं आणि मासा निसटला असंच म्हणावं लागेल. चेंडू सीमा रेषे पार कारण क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. 4 रन. धावसंख्या झाली आहे ती 20. कुठेतरी धावसंख्येला मात्र लगाम लावला होता. मात्र 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 6 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर ह्या षटकाचा विचार केला तर ह्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केलेत. आता मात्र नंबर 3चं षटक टाकण्याकरता मयूर भोईर. पहिला बॉल फेस करत असताना या ठिकाणी आपण पाहिलं तर वाईड यॉर्करचा मारा केला होता. यावेळेस आपण पाहिलं तर आकाश दानवेकडनं होते चुकी. पुन्हा एकदा आम्हाला दगडी चाल पिक्चर मधल्या त्या डायलेक्टची आठवण होते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. म्हटलं जातं ना, मनुष्याला ठेच ही मोठ्या डोंगरानं नाही तर ते एका छोट्या दगडानं लागते. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती या छोट्या छोट्या चुका आहेत त्या सुधाराव्या लागतील. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय. हवेमध्ये फटका केलाय. विवेक पुढे सरसावतोय आणि पकडतोय झेल आणि समाप्त होईल मिस्टर शैलेश भगतचा खेळ आउट. आणखी एक धक्का बसतो या ठिकाणी पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमला.
धावसंख्या 24 असताना शैलेश भगत मात्र या ठिकाणी बाद होतोय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. मिस्टर आयुष वाघेचा आयडिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचलाय. यस, आयुष वाघे येतोय. जयेंद्र वाघे यांचा पुत्र. वसई तालुका आदिवासी गट असोसिएशनचा एक निश्चित एक रेकॉर्ड आहे. मुले पण खेळतात आणि बाप पण खेळतात. स्पर्धेच्या पहिल्या नाही कालच्या दिवशी आपण पाहिलं तर यंग मराठा स्पूड लोहारपाडा टीममध्ये देखील वडील आणि पुत्र खेळताना जरूर पाहिले. त्याच्यानंतर मोरजे स्फोट राजावली टीमचा उल्लेख देखील आपण केला तर त्या टीममध्ये देखील असा कारनामा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू जाईल मिड विकेटला. मिळेल एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 25 आकड्यावरती. यानंतर खुलजा सिमसिम विजय संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्सकडे निश्चितच यायचं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मोक्याच्या क्षणी आलेल्या बोनसच्या स्वरूपामध्ये धावा. व्हाईट बॉल वर्सेस 4 रन्स. निश्चितच या ठिकाणी नो बॉल साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. या कमरेच्या वर आहे की मग स्टंपच्या लेवलला आहे हे मात्र दृश्य या ठिकाणी चेक केलं जाईल. यस, नो बॉल आहे कारण कमरेच्या वरून हा चेंडू यावेळेस लँड झालाय. कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. यावेळेस समोरच्या दिशेनं चेंडूला फक्त दिशा दिले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. मात्र मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 31 आकड्यावरती. चेंडू टाकून झाले त्या तिसऱ्या षटकातील 4. अजून सुद्धा 2 बॉल बाकी आहेत या पहिल्या इनिंग मधले. आणि यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच हा चेंडू सोडून दिला होता. डॉट बॉल येतोय. यावेळेस आपण पाहिलं तर हो मिस टाइम फटका झाला होता. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर 31 धावा धावफलकावरती लागल्या आहेत आणि लक्ष असणार आहे 32 धावा धावफलकावरती लागल्यात आणि लक्ष असणार आहे ते म्हणजेच 33 धावांचं म्हणजे 11च्या सरासरी धावा या पूर्ण कराव्या लागतील आई जीवदानी स्फोट गिरीश टीमला. घेऊया आपण छोटासा ब्रेक आणि थेट जाऊया टॉस बॉक्स मध्ये. चला केतकी बॉईज टीमचा संघनायक थोडीशी घाई करा. क्विक धावत यायचं आहे. खुलजा शिमशिम अतिशय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पीर बाबा स्पोर्ट पापडी वर्सेस आई जीवदानी स्पोर्ट गिरी 33 धावांचं लक्ष ठेवले आणि या 33 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. परंतु घेऊया एक छोटासा ब्रेक आणि या ब्रेकमध्ये आपण जाणार आहोत थेट टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयश्री डुकळे.
मॅच होईल विजेता अगेन्स्ट जीवदानी वालिव अँड बाय मी इथे केतकी बॉईज खंडीपाडा टीमला पाहू शकते आपण. कॅमेरामॅन जरा फोकस करा. नक्कीच आपण पाहिलं तर केतकी बॉईज टीमला बाय मी इथे म्हणजे विजेता संघ खेळ वालिव टीमच्या सोबत. जीवदानी वालिव टीम बघा दुसऱ्या बाजूला जीवदानी गिरीज टीम मॅच जिंकण्याचा प्रयत्न केला तर कदाचित जीवदानी वालिवच्या अगेन्स्ट मात्र पीरबाव पापडी या टीमला आपण कधी हलक्या मध्ये घेणार नाही आहेत कारण एक निसट्ट विजय मिळवल्यानंतर त्यांचा मग परफॉर्मन्स चांगलं होत आहे. आता बघूया की आता कोण किती चांगलं परफॉर्मन्स करेल. हॅलो तर मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. 11च्या सरासरीनं 33 धावा 3 षटकामध्ये पूर्ण करायच्या आहेत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष डावळे आणि आकाश दानवी. निलेश बंद्रेचा हा पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील या ठिकाणी 2. तर पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी 2 धावा डी झोनच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी येताना आपण पाहतोय. आकाश दानवी एक नंबरचा बॅटर आहे. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये सर्वाधिक धावा त्याच्या नावावरती पाहायला मिळतात. आणि ह्या सीझनचा जर उल्लेख केला तर उमेश परेड आहे त्याच्या रेसमध्ये. ओहो यावेळेस सुंदर चेंडूच्या हाताने या ठिकाणी केले. सुरुवातीचा पहिला बॉल आपण पाहिला तर मिडल स्टंपवरती होता. सफल क्रॉस झाला बॅटर आणि निश्चितच लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. परंतु हा चेंडू आपण पाहिला तर जवळजवळ हो यावेळेस देखील डॉट बॉल. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला चालू आहे कारण दोन्ही टीमच्या बॅटरला बॉलरला प्लस मायनस पॉईंट जे आहेत ना ते ठाऊक आहेत कशा पद्धतीने खेळायचं कशा पद्धतीने गोलंदाजी करायची. यावेळेस स्वीटशीटचा फटका लगा तो 6 नाही तो डॉट डॉट डॉट. मात्र या ठिकाणी स्वीटशीटचा फटका अगदी जबरदस्त लाजवाब टायमिंग साधलं गेलं. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून यावेळेस चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावणे करतात षटकार आणि या षटकारानं धावसंख्येचा देखील बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 4. षटकातील पुढचा बॉल यावेळेस परत जणू काही रिप्ले दाखवायचा होता आकाशला. 5 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. 8 धावा धावफलकावरती आहेत.
षटकातील पुढचा बॉल. हो हो, यावेळेस हा चेंडू कदाचित हातातून निसटला असावा. पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लरेशन झोन मध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला भीमर साठी. निश्चितच फेअर डिलिव्हरी असणार आहे, कारण बॅटर भरपूर पॉपिंग क्रीज पासून पुढे जाऊन भरपूर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. त्याच कारणानं निश्चितच आपण फेअर डिलिव्हरी असणार आहे. जवळजवळ 6 मीटरच्या पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरनं. धाव संख्या झाली आहे ती 11, सॉरी 10. या 2 धावा आल्यात. अजून सुद्धा आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. निश्चितच आपण अतिशय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सूर्यकांत भुयाल येतोय आणि त्याचं स्वागत केलंय षटकारानं संतोष डावलेनं. यावेळेस आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या वरून चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. सोळा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून सुद्धा धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 17. चेंडू शिल्लक आहेत 11 बॉल 17 धावांची आवश्यकता. बाबूला विचार फोन करून तोडले कोणी नको विचारू कोणी मी आपटीला नाही. षटकातील पुढचा बॉल स्वीट शीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटच्या दिशेनं. मिळेल फक्त एक सिंगल. हो हो हो, डबल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु मिळते एक सिंगल धाव. 10 बॉल 16 धावांची आवश्यकता. यावेळेस मिस टाइम फटका झालाय. क्षेत्ररक्षक आहे स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि पकडतो या ठिकाणी हा झेल आणि समाप्त झालाय. आकाश धानवी ह्या खेळाडूचा खेळ आउट. रिक्षा तिकडे ठेवली ना, रिक्षा काढायला गेलो तिथे पालनापाडावाले होते, ते बोलायला लागले पालनापाडावाल्यांशी मी बोलत बस. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश चौधरी. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. ओ हो हो हो, नेम धरून गेम करायचा होता. यावेळेस संकटामध्ये सापडला होता संतोष डावळे हा खेळाडू, कारण सध्या तरी आपण पाहिलं तर संतोष डावळे चांगले बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे ती 18 धावा.
8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. यावेळेस काय जबरदस्त देखना फटका, अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडूला टाकलं गेलं आणि त्याच्यावरती हा 6 धावांचा मोठा शिक्का ठोकला गेला. संतोष डावलेच्या बॅटमध्ये येतो हा षटकार. 6 धावा. आता मात्र या षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24. हे काढला ना राकेश चौधरीने. 24 या आकड्यावरती. आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर आता मात्र चेंडू शिल्लक असतील 7 आणि 9 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी गॅप मध्ये चेंडूला ढकललाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता येतोय हा चौकार. दिखते का 4 ढोला येते ना काढायला तुया. चल तुझे पण 4 ढोलं बदलून आणते. हॅलो. आता मात्र 6 बॉल शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 5 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 6. सोहम येतोय गोलंदाजी करण्यासाठी. एवढंच निश्चित आपण पाहिलं तर स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 टीमचे टोटल जाऊन पोहोचले आहे ती म्हणजेच 30 या आकड्यावरती. आता मात्र 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असणार आहे जीवदानी स्फोट गिरी टीमला मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती म्हणजेच 31 या आकड्यावरती. डॉट चेंडू निश्चित थोडंसं प्रेशर मध्ये आणू शकतील. यावेळेस आपण पाहिलं तर लेग धावसंख्या समान झाले. आता मात्र 1 धावेची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 3. यावेळेस हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडला जाईल का? आणि निश्चितच हा झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय. आता मात्र 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. 1 डॉट बॉल पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करून देईल का पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमला? 2 चेंडू 1 धावेची गरज. कारण नवीन येणारा खेळाडू थोडासा प्रेशर मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. जे काय म्हणशील सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे 2 टीम मध्ये. ह्या पटक्याची गरज होती का मग नव्हती? थोडेसे सुस्तावलेत. चहाची गरज आहे. मला तरी वाटतंय की ते मोठा फटका खेळायला नको हवा होता. परंतु आपण बघितलं की विवेक आले चांगले कॅपेबल खेळाडू आहेत. ते प्रेशर हँडल करतायत ते बरोबर. ते इझिली जाऊ शकते. परंतु तितका इझिली मध्ये आपण घेतला तर मग मॅच थोडासा आपण पाहिला तर कठीण परिस्थितीमध्ये येतोय. जी हा, अतिशय चांगला उल्लेख आपण देखील या ठिकाणी केलाय. हो, कदाचित एष्ट्यानं हा चेंडू लागला असता तर मग चित्र काही वेगळं पाहायला जरूर मिळालं असतं. मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर जीवदानी स्फोट गिरीज संघ या ठिकाणी विजय झाला.
त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर संतोष डावलेचा जबरदस्त रोल राहिला या मॅच मध्ये. एक मॅच विनिंग पारी त्याच्या बॅटमधनं जरूर पाहायला मिळाली. जवळजवळ आपण पाहिलं तर त्याच्या इनिंग मध्ये षटकार जर आपण पाहिले 2 षटकार त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाले. येस, मॅन ऑफ द मॅच खेळाडू आपण पाहिला तर संतोष डावले पाहायला मिळतो. 5 चेंडूमध्ये 17 बनवल्या. त्याच्यानंतर गोलंदाजी करताना 1 विकेट अँड 14 रन्स जरूर खर्च केल्या होत्या.